नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, रविवारी मतगणना होऊन 288 नगरपालिका नगर परिषदांचे निकाल समोर आलेले आहेत आणि बहुतेक विश्लेषणामध्ये किंवा निवडणुकांच्या निकालांचा अर्थ सांगणाऱ्यांनी सगळंच्या सगळं खापर महाविकास आघाडीच्या किंवा त्यांच्या पक्षांच्या माथी फोडलेलं आहे आणि आपण जे पाप केलं त्याचं खापर त्यांच्या माथी फोडताना जो भूलभुलैया केलाय तो आणखीन तपशिलात सांगणं आवश्यक आहे. कारण हे निकाल जसजसे अतिशय स्पष्ट होऊन गेले त्यानंतर त्या विश्लेषणाचा रोख येत्या 15 जानेवारीला ज्या 29 महापालिका निवडणुका होणार आहेत त्याकडे वळला. आता हे असे निकाल आले तर मग राज्याच्या ज्या मुंबई सकट 29 महापालिकांच्या निवडणुका व्हायच्या आहेत त्या निवडणुकांमध्ये अजूनही जागा वाटप किंवा युत्या आघाड्या घोषित केलेल्या नाहीत, झालेल्या नाहीत. त्याच्यावर जागा वाटपाचे वाद विवाद वगैरे चालू आहेत. त्याच्यावर हे निकाल काय प्रभाव टाकतील किंवा या निकालांचा महापालिकांच्या निवडणुकीतील मतदानावर कितीसा आणि कोणता प्रभाव पडेल याकडे चर्चा ताबडतोब काही तासात वळली. निकालाची म्हणजे मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या 6 तासाच्या आत आपल्या दिशाभूल करण्यातून महाविकास आघाडीच्या पक्षांचा कपाळमोक्ष झालाय. यावरचं लक्ष उडवण्यासाठी असे तमाम सगळे विश्लेषक हे या नगरपालिका निकालांचा परिणाम महापालिकेवर कसा होईल किंवा त्यातून महायुती आणि महाआघाडीतले पक्ष एकमेकावर कशा कुरघोड्या करतील याविषयीचे आपली विश्लेषण सांगायला लागले. गंमत अशी आहे की हा सगळा ग्रामीण एक असा त्यातला की भाजप हा शहरी पक्ष आहे आणि त्याचा ग्रामीण भागात प्रभाव नाही असं म्हटलं जात होतं. पण भाजपने या निमित्ताने आपला ग्रामीण भागात प्रभाव आहे असं दाखवलं. त्याचं वाक्य खोडून काढताना दुसरा विश्लेषक म्हणतो नाही नाही नाही, हे सगळं निमशहरी सेमी अर्बन मतदार आहे, महानगरातला वेगळं. हे सगळं जे चालतं ना हे पुस्तकी आहे, हे ग्रंथप्रामाण्य आहे. यांचा वास्तविक जनतेशी और जनमानसाशी किती संपर्क तुटलेला आहे याचा खुलासा अशा विश्लेषणातून होतो. आता ज्या नगरपालिका छोट्या छोट्या आहेत, कुठे 15-20 हजार, फार फार ते 1-1.5 लाख मतदार एका शहरात असतील अशी ही छोटी शहर आहे. पण तिथे जो मतदार आहे तो कोण आहे लक्षात घ्या. 288 अशा छोट्या मोठ्या नगरपालिका नगर परिषदा आहेत. पण ही जी छोटी छोटी शहरं झालेली आहेत औद्योगिकरणातून, त्या शहरामध्ये येऊन राहणारा जो नागरिक आहे, जो मतदार आहे, तो तिथल्या आसपासच्या परिसरातूनच अधिक सुविधा असलेल्या गावामध्ये आलाय आणि त्या गावाचं छोटेखानी टोमदार शहर झालेलं आहे. म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण सांगेन की दहिवडी नावाचं एक तालुक्याचं गाव आहे किंवा कोरेगाव नावाचं एक छोटस तालुक्याचं गाव आहे साताऱ्यामध्ये. त्याच्या आसपास साधारण 5-10 किलोमीटर पसरलेल्या भागात जी जी गावं आहेत त्या गावातले लोक कामधंद्याच्या निमित्ताने, बाजाराच्या निमित्ताने त्या शहरामध्ये, कोरेगावमध्ये किंवा दहिवडीमध्ये येत असतात. तिथे शाळा किंवा कॉलेज असतं किंवा छोटे मोठे रोजगार मिळू शकतात म्हणून त्या आसपासच्या 10-12 किलोमीटरच्या परिसरातले लोक तिथे कामधंद्यासाठी येतात आणि हळूहळू करत तिथे छोटस घर बांधतात, छोटा भूखंड घेतात, घर बांधतात किंवा भाड्याने एखादी खोली घेऊन तिथे राहतात. तो आपोआप त्या शहराचा मतदार होत असतो. तेव्हा हे आपण जे आज बोलतोय, ज्या नगरपालिका नगर परिषदांच्या निकालाविषयी बोलतोय, तो धड ग्रामीण नाहीये पण तो धड शहरी नाहीये, हे वस्तुस्थिती आहे. पण तरीही तिथला जो मतदार आहे त्या मतदाराच्या मताचा प्रभाव हा
त्या शहराच्या आसपासच्या 8-10 किलोमीटरच्या परिसरावर पडत असतो. कारण त्या गावातली कमीत कमी 15, 20, 25, 30% जनता ही गावी ये जा करत असते. हा एक भाग आहे की तिथे शिक्षक, बँक किंवा अशा रोजगाराच्या निमित्ताने आलेला जो नागरिक आहे तो त्या शहरातला नसतो, तो बाहेरून आलेला असतो. धुळ्याचा कोणतरी साताऱ्याच्या एका छोट्या शहरामध्ये बँकेसाठी किंवा शिक्षक म्हणून नोकरीला आलेला असतो. पण किंवा छोटा आणखीन काही दुसरा उद्योग असेल तिथे आलेला कामगार बाहेरचा असतो. पण मोठ्या संख्येने अशा या छोट्या नगरपालिका, नगर परिषदांमध्ये वास्तव्य केलेला जो मतदार आहे तो 75-80% आपल्या जवळच्या काही किलोमीटर अंतरावरच्या गावाशी निगडीत असतो, सतत संपर्कात असतो. त्यामुळे त्याचा प्रभाव गावाच्या मानसिकतेवर होतो आणि गावाचा प्रभाव हा त्याच्या मानसिकतेवर होत असतो. आणि म्हणून ही ही जी निमशहरी किंवा छोटी गाव काय ती गावगणना वाटणारी छोटी शहर आहे, ही एक प्रकारे राज्यातली महानगर आणि राज्यातली खेडेगाव या दोघांचा मधला दुवा आहे. आणि म्हणून या नगरपालिकांच्या ज्या निवडणुकांचे निकाल आले ते एकाच वेळेला ग्रामीण मतदानावर प्रभाव टाकणारे असतात. हा आता एखाद्या छोट्या शहरात जे राजकीय वातावरण आहे तितकं ते खेड्यात नसतं. पण शहरात राहणारा म्हणून तो आपल्या ग्रामीण भाई बंध जे आहे, गोतावळा आहे, त्याला प्रभावित करत असतो. आणि म्हणून एक भाग असा आहे की याचा परिणाम ग्रामीण भागावर म्हणजे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीवर सुद्धा होत असतो. याचं मोठं कारण ही जी छोटी 288 नगरपालिका वगैरे म्हटलेलं आहे आपण, त्यातली बहुतेक सगळी तालुक्याची गावं आहेत, त्याची शहरं झालेली आहेत. मामलेदाराचं ऑफिस, बँकेचं काय ते मोठं ऑफिस, कॉलेज एखादं असतं, आणखीन कुठली तरी व्यावसायिक शिक्षण संस्था असते, साखर कारखाना असतो, सूतगिरणी असते. आणि त्या निमित्ताने रोजगारासाठी जिल्ह्याबाहेरचे किंवा तालुक्या बाहेरचे लोक येतात. तितकेच जवळपासच्या गावातले लोक सतत तिथे ये जा करत असतात. आणि हा जो ये जा करणारा प्रकार असतो त्याचा प्रभाव आपोआप ग्रामीण भागावर पण पडत असतो. आणि मग तो प्रभाव त्या गावातलं मत बनवतो. ते मत हे तालुका पंचायतीला किंवा जिल्हा परिषदेला मतदान म्हणून व्यक्त होत असतं. आणि म्हणून हे विसरून चालणार नाही की या नगरपालिकांचा महापालिकांवर काय परिणाम होणार नाही, जिल्हा परिषदेवर काय परिणाम होणार नाही, राज्याचं मतदान एवढ्यातून व्यक्त होत नाही. ही धादांत भामटेगिरी आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना एकाच वेळेला या नगरपालिका हा मधली कडी असल्यामुळे महापालिकांच्या मतालाही तो प्रभावित करू शकतो आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायती सकट ग्रामपंचायतीच्या निकालांनाही तो प्रभावित करू शकतो, हे विसरता कामा नये. आज मी काय म्हणतात त्याला, अकलूज या नगरपालिकेचा निकालही काहीतरी आला की विजयसिंह मोहिते पाटलांनी आपला गड राखला वगैरे. 1975 साली मी अकलूजला पहिल्यांदा गेलो होतो जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हे तिथले आमदार होते. पण सोलापूर जिल्ह्यातल्या या गावाला त्यांनी अतिशय उत्तम शहर बनवलं, तरी ते व्यवहारी पातळीवर, प्रशासकीय पातळीवर एक गाव होतं, तिथे ग्रामपंचायत होती. आज ती ग्रामपंचायत होती ती नगरपालिका होऊन गेलेली. आणि म्हणून इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की काय प्रकरण आहे, तिथली मतं ही कोणाला कशी प्रभावित करतील. तर ती एकाच वेळेला जिल्ह्याला, तालुक्याला प्रभावित करू शकतात. आज एका खेड्यातला
विजयसिंह मोहिते पाटील हा शंकरराव मोहिते पाटील यांचा मुलगा म्हणूनच राजकारणात आला. अगदी आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा झाला. आज तो एका खेड्यातला, अकलूज या गावातला एका राजकारण्याचा मुलगा हा संपूर्ण जिल्ह्याला प्रभावित करतो. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेच विजयसिंह मोहिते पाटील हे भाजप सोबत होते. पण विजयसिंह मोहिते पाटील भाजप सोडून लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या सोबत आले आणि जिल्ह्याचं सगळं राजकारण बदललं. माढा तालुक्याचा निकाल बदलला, पुढल्या विधानसभेचा निकाल बदलला. पण त्याची सुरुवात एक गाव म्हणून झाली. अकलूज या गावातून शंकरराव मोहिते पाटील या नावाचा एक कार्यकर्ता आमदारकीपर्यंत पोहोचला. पण आमदारकीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आधी त्या गावामध्ये आपले पाळमुळं रुजवलेली असणार आणि बघता बघता त्याचा प्रभाव फक्त तालुक्यापुरता, गावापुरता न राहता तो जिल्हाभर, सोलापूर जिल्ह्याचा तो नेता होऊन गेला. ते कुटुंब हे सोलापूर जिल्ह्याचा निर्विवाद नेता बनून गेले. त्यांच्या प्रभावाखाली इतर आसपासचे जिल्हे आले. त्यामुळे या नगर परिषदांच्या किंवा नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याचा महापालिका, जिल्हा परिषद वगैरे वगैरे निवडणुकीवर परिणाम होत नाही, असं बोलणं म्हणजे धादांत खोटारडेपणा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतले लोक गाफील राहू शकतात, गाफील राहू शकतात. भाजपचा इतका निर्विवाद विजय झालेला नाही. तो असता तर भाजपने महाराष्ट्रभर युतीची गरज नाही असं म्हणायला आत्ताच सुरुवात केली असती. देवेंद्र फडणवीस असोत किंवा रवींद्र चव्हाण असोत, यासारख्या नेत्यांनी आत्तापासूनच युतीची भाषा, युती हा शब्द वगळायला सुरुवात केली असती. पण या निवडणुका चालू असताना आणि त्याचे निकाल आल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचं वक्तव्य तुम्ही बघाल तर तुम्हाला एक दिसतं की ते परत परत भाजप म्हणण्यापेक्षा युती असं म्हणतात. कारण त्यांना माहितीये की ही सुरुवात आहे. खेड्यापाड्यामध्ये आपले नगराध्यक्ष निवडून आलेत, पण त्यांना आपली पाळमुळं त्या छोट्या शहरामध्ये रुजवून संपूर्ण तालुका आणि जिल्हा पादाक्रांत करायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यासाठी त्यांना मशागत करायला वेळ दिला पाहिजे आणि तोपर्यंत युती टिकवली पाहिजे. आपल्याला मित्र पक्षांची गरज आहे. आपण तितके स्वयंभू झालो नाही याचं भान आहे. आणि ते भान कशासाठी आहे? विधानसभा जिंकण्यासाठी, लोकसभा नाही. त्या ग्रामीण भागामध्ये कायमस्वरूपी आपली पाळमुळं रुजवणं. आज या निवडणूक निकालानंतर आपण बघतो की तसा कोणी महाराष्ट्रव्यापी काँग्रेसकडे नेता नाहीये, पण तरीही काँग्रेसला 35-40 नगराध्यक्ष निवडून आले. याचं कारण काँग्रेसची पाळमुळं इतकी खोलवर रुजलेली आहे. जवळजवळ 80-90 वर्ष गांधीजींच्या काळापासून जे काँग्रेसचं संघटन देशाच्या कानाकोपऱ्यात आणि गाव खेड्यापर्यंत, वस्तीपर्यंत पोहोचवण्यात आलं, त्यातून रुजलेली जी पाळमुळं आहेत त्याची फळं अजूनही मिळतात. म्हणून हर्षवर्धन सपकाळ यासारखा कसलाही करिश्मा नसलेला नेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष असताना सुद्धा आणि काँग्रेसने फार मोठी मेहनत या नगरपालिका निवडणुकीसाठी घेतलेली नसताना सुद्धा 35-40 पेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून येणं किंवा 800-900 नगरसेवक अशा या छोट्या पालिकांमध्ये काँग्रेसचे निवडून आले. त्याचं कारण 100 वर्षापूर्वीपासून जी खेड्यापाड्यापर्यंत काँग्रेसने पाळमुळं रुजवली आहेत, त्यामुळे काँग्रेस हा किती मरगळलेला असला तरी राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. आणि भाजपला त्या दिशेने वाटचाल करायची आणि त्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आत्ता जे निवडून आलेत त्यांना आपलं प्रभाव क्षेत्र त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये निर्माण करायचं. त्यासाठी मेहनत, मशागत करायची. तर त्यासाठी
कमीत कमी 5 ते 10 वर्षाची सवड मिळाली पाहिजे. तोपर्यंत भाजप स्वबळावर 100% या वल्गना करणं मूर्खपणा आहे. हे भाजपच्या राज्याच्या नेत्यांना कळतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते न करता जर याचा प्रभाव महापालिकेवर पडणार नाही असलं विश्लेषण करायला लागाल, तर त्यामुळे भाजपच्या विरोधात असलेले पक्ष अधिकाधिक गाफील होतात, बेसावध होतात आणि मग त्याचाच फायदा भाजपला मिळून जाण्याची शक्यता आहे. का एक गोष्ट लक्षात घ्या, या निवडणुका या निमशहरी किंवा छोटी शहरं त्याचा प्रभाव ना गावात ना महापालिकांमध्ये पडत असं म्हणणं मूर्खपणा आहे. कारण याच गाव खेड्यातून प्रचंड संख्येने औद्योगिक शहरांकडे महानगराकडे माणसांचा लोंढा येत असतो आणि तेच महानगरातले मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर इथले मतदार होत असतात. आणि म्हणून हे जे निकाल लागलेत याचा मोठा प्रभाव हा 15 जानेवारीच्या महापालिका निवडणुकीवर पडणार आहे, हे विसरू नका. आणि त्यातून सावध पावलं महाविकास आघाडीला टाकायची असतील तर त्यांनी जरूर टाकावीत. पण या निवडणुका महापालिका प्रभावित करणार हे मी छाती ठोकपणे सांगतो. हा, आता पक्षांतर्गत पक्षांमध्ये आणि आघाड्या युत्यांमध्ये या निकालाचं राजकारण कसं खेळलं जाईल हे आपण पोस्टमार्टेमच्या पुढच्या भागात बघू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.